तुम्ही काय म्हणत आहे तो शब्द माझ्या पोळ्याचं नाव तर संविधान समाधान आहे तर संविधान म्हणजे काय? अहो तुमचं सगळं चुकलंय, बोलणं चुकलंय, तुमचं ऐकलं नाही तुम्ही बरोबर. हो म्हणत आहे संविधान आणि तुम्ही काय ऐकलं? संविधान. संविधान नाही, समाधान नाही. तर मी काय सांगत आहे ते ऐका. संविधानाचं चिंतन करायचं आहे आणि हे संविधान काय माहित आहे का तुम्हाला? नाही, काहीच नाही माहित आहे, काहीच माहित नाही. संविधान म्हणजे राज्यघटना आणि राज्यघटना हा सर्वोच्च कायदा आहे देशाचा आणि तो कोणी लिहिला? राष्ट्रघटना कोणी लिहिली माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे? हा छान बाळा, उभे राहा, सांग बरं राष्ट्रघटना कोणी, राज्यघटना कोणी लिहिली? संविधान कोणी लिहिलं? राज्यघटना कोणी लिहिली? सांगतो. राज्यघटना कोणी लिहिली? राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि त्यांना पूर्ण करायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. व्हेरी गुड, छान बाळा, तू खूप ज्ञानी ज्ञानी होशील बाळा आणि खूप मोठा साहेबाचा साहेब बनशील, हे आमचा आशीर्वाद आहे तुला. तर असं कीर्तन आपल्याला करायला जायचं आहे आणि आपल्याला सादर करायचं आहे. मग म्हणा माझ्या मागोमाग, कीर्तनाला चला बाई, कीर्तनाला चला, कीर्तनाला चला ओ बाई, कीर्तनाला चला, कीर्तनाला चला ओ दादा, कीर्तनाला चला, कीर्तनाला चला ओ दादा, कीर्तनाला चला. तर बघा, कीर्तनाला जायचं आहे आपल्याला, लहान मोठे सर्वांनी जायचं आहे आणि त्या कीर्तनाला जायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगत आहे की सर्व लहान मोठ्यांनी कीर्तनाला चला. आपला देश जवळजवळ 150 वर्ष, 150 म्हणजे 150 सांगितलं आहे विचारसरणी, 150 वर्ष इंग्रजांच्या राजवटीखाली होता. आपल्याला गुलामीत नाही म्हणायचं बरं का, इंग्रजांच्या राजवटीखाली होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला वागावं लागत होतं इंग्रजांच्या. आणि ही इंग्रजांची राजवट केव्हा समाप्त झाली तर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. आणि देश स्वतंत्र झाला आणि मला सांगा, देश स्वतंत्र झाला, आपल्या घरचा कारभार कोण पाहतो? हो अहो बाई, आपला कुटुंब प्रमुख, तुमचा कुटुंब प्रमुख, तुमचे भाऊ, तुमचे मिस्टर, तुमचे बाबा, तुमचे आजोबा, कोणीतरी कुटुंबाचा प्रमुख असतो आणि तो कुटुंब प्रमुख आपलं घर चालवितो, आहे की नाही? हो. तर आपल्या गावचा कारभार कोण पाहतो सांगा? हा, सरपंच गावचा कारभार पाहतो. आपण शहराची बाजू घ्या, जिल्ह्याचा कारभार कोण पाहतो? आपल्या महाराष्ट्राचा कारभार, जिल्ह्याचा कारभार सांगा? जिल्हाधिकारी पाहतो बाई आणि आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अशा प्रकारे आपल्या देशाचा कारभार पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या, प्रधानमंत्रीच्या आदेशानुसार चालतो. आणि ह्या गोष्टीसाठी आपण घरात व्यवस्थित योजना करून ठेवतो की हे काम याने केलं पाहिजे, हे काम त्याने केलं पाहिजे, हे तू सांभाळ, हे मी सांभाळतो. अशी एक प्रकारची घरातली नियमावली असते, ते काम त्याच व्यक्तीने करायचं असते. आणि अशा वेळेस आपल्याला ते काम दुसऱ्याकडून करून घेता येत नाही, तर आपल्या घरातल्या नियमा